नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि पुढच्या अर्ध्या तासात आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेऊयात जगाच्या पाठीवर मध्ये. अफगाणिस्तानातून आपल्या अडकलेल्या नागरिकांना सुखरूप आणण्याचे प्रयत्न अनेक देशांकडून सुरू आहेत. बेल्जियमच्या मिल्सब्रोक मिलिटरी बेसवर अफगाणिस्तानमधून सुटका केलेल्या नागरिकांना पाकिस्तानच्या इस्लामाबाद मार्गे आणण्यात आलं. बेल्जियमनं पाठवलेली ही शेवटची फ्लाईट होती. या फ्लाईटमध्ये 37 लोक होते. सततच्या दहशतवादी हल्ल्यांच्या धोक्यामुळे बेल्जियमचे पंतप्रधान अलेक्झांडर डेक्रू यांनी गुरुवारीच अफगाणिस्तानमधील मदत आणि बचावकार्य संपवणार असल्याचं जाहीर केलं होतं. गेल्या काही आठवड्यात बेल्जियमनं 1400हून अधिक लोकांची अफगाणिस्तानमधून सुखरूप सुटका केली आहे. स्पेनच्या रोटा नाविक तळावर अफगाणिस्तानमधील 450 जणांना घेऊन विमान शुक्रवारी पोहोचलं. अमेरिकन एअरफोर्सच्या C-17 विमानानं कुवेत इंटरनॅशनल एअरपोर्टवरून या सर्वांना स्पेनमध्ये आणण्यात आलं. स्पेनमधील हा तळ अमेरिकन गृह खात्याला सर्वतोपरी मदत करतोय. अफगाणिस्तानमधून आलेल्या अमेरिकन नागरिकांना या नाविक तळावरून सुखरूप अमेरिकेत पोहोचवणं, व्हिसा आणि इमिग्रेशन या बाबी पार पाडल्या जात आहेत. स्पॅनिश पंतप्रधान पेड्रो सँचेज यांनी अफगाणिस्तानमधून आलेल्या शेवटच्या फ्लाईटनंतर अफगाणिस्तानातून होणारी मदत आणि बचाव कार्य आता अधिकृतरित्या संपवत असल्याचं जाहीर केलं. 31 ऑगस्ट या डेडलाईनपूर्वी आपल्या सर्व नागरिकांना स्पेनमध्ये परत आणण्यासाठी स्पेननं इतर देशांच्या सहकार्यानं युद्धपातळीवर बचाव कार्य राबवलं होतं आणि या शेवटच्या फ्लाईटमध्ये स्पॅनिश नागरिक, काही अफगाणी नागरिक आणि 81 सैनिक आणि अधिकाऱ्यांचा समावेश होता. गेल्या 10 दिवसात काबूल आणि दुबई विमानतळावरून स्पॅनिश सैन्यानं आतापर्यंत 2206 जणांना स्पेनमध्ये आणले, ज्यापैकी 1671 स्पॅनिश नागरिक आहेत. 333 युरोपियन युनियनसाठी काम करणारे अधिकारी आहेत आणि त्यांचे नातेवाईक सुद्धा आहेत. 131 अमेरिकन नागरिक, 50 नाटोचे सैनिक आणि अधिकारी तसंच 21 पोर्तुगालचे नागरिक इत्यादींचा समावेश होता. गुरुवारी काबूल विमानतळाच्या बाहेर झालेल्या भीषण आत्मघातकी बॉम्बस्फोटानंतर आता भयावह अशी उपग्रहांमधून टिपली गेलेली छायाचित्र समोर आली आहेत. काबूल एअरपोर्टच्या धावपट्टीवर अमेरिकेची C-17 विमानं झेपावत असताना अनेक नागरिक तिथे जमल्याचं दिसतंय. हे सगळे नागरिक अफगाणिस्तानमधून स्थलांतरणासाठी धावपळ करत असल्याचं दिसतंय, तर एअरपोर्टच्या गेटवर बॉम्बस्फोटानंतर आता खूप कमी लोक जमल्याचं दिसतंय. अमेरिकेनं तिथल्या नागरिकांना इशारा देत येत्या काही दिवसात असेच हल्ले होणार असल्याचं सांगत खबरदारी घेण्याचं आवाहन केलंय. 2 अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 169 अफगाणी नागरिकांचा या स्फोटामध्ये मृत्यू झालाय, पण आणखी असे अनेक मृतदेह आहेत ज्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. या बॉम्बस्फोटात 13 अमेरिकन सैनिकांचाही मृत्यू झालाय. अफगाणिस्तानच्या काबूल विमानतळाबाहेर झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटानंतरही शुक्रवारी इव्हॅक्युएशन फ्लाईट्सची ये-जा सुरूच होती आणि येत्या काही दिवसात आणखी हल्ले होण्याचा धोका अमेरिकेनं वर्तवल्यानंतर आता विमानतळाच्या बाहेर जमणाऱ्या हजारो लोकांची संख्या प्रचंड कमी झालेली आहे. विमानतळाच्या बाहेर अनेक जखमी लोक उपचारांच्या प्रतीक्षेत होते. अनेक मृतदेहांची ओळख पटवणं कठीण झालंय. हॉस्पिटल बाहेर जखमींच्या रांगा लागल्यात, तर काही मृतदेह हॉस्पिटलच्या बाहेर ठेवले गेले, कारण हॉस्पिटलच्या शवागारात मृतदेह ठेवायला सुद्धा जागा नसल्याचं हॉस्पिटल प्रशासनाचं म्हणणं आहे. व्हेनेझुएलाच्या मेरिदामध्ये जोरदार पावसामुळे भूस्खलन झालं, महापूर आला. यामध्ये किमान 20 जणांचा मृत्यू झाला, तर शेकडो घरं उद्ध्वस्त झाली आहेत. या पावसामुळे 55,000 लोक प्रभावित झाले असल्याची माहिती व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांनी दिली. मेरिडातील अँडेनमध्ये 20 जणांचा मृत्यू झाला, तर या भागातील रस्त्यावर चिखलाचे थर साठलेत आणि पुरामुळे वाहून आणलेला गाळ घराघरामध्ये गेलाय. अनेकांनी आपल्या जीवलगांना तर कित्येक जणांनी त्यांची घरं गमावली आहेत. कॅलिफोर्नियात एकीकडे दुष्काळाचं सावट आहे, त्यातच 14 ठिकाणी वणवे लागलेत. यात आता दक्षिण कॅलिफोर्नियात सुद्धा वणवा पसरलाय. इतके दिवस हा परिसर वणव्यापासून दूर होता. या आगीमुळे लॉस एंजेलिसच्या पूर्व भागातील 72 किलोमीटर परिसराचं नुकसान झालंय. यात 18 घरं, दुकानं आणि अन्य इमारतींचं नुकसान झालंय. अग्निशमन दलाचे कर्मचारी जमिनीवरून तर विमानांमधून पाणी फवारून आग विझवण्याचा प्रयत्न करतायत. गेल्या 30 वर्षांमध्ये झालेल्या हवामान बदलांमुळे इथली हवा जास्त उबदार आणि कोरडी झाली आहे, त्यामुळे इथे लागलेले वणवे सुद्धा जास्त भीषण आणि नुकसान करणारे होऊ लागलेत. चिलीच्या एल साल्वादोर शहरामध्ये बर्फवृष्टी होते, त्यामुळे या संपूर्ण परिसरावर बर्फाची चादर पांघरली गेली आहे.
इथल्या सगळ्या वाहनांवर तसंच मुलांच्या खेळण्यांवर बर्फाचा थर साठलाय। खरं तर इथे पाऊस अगदी कमी पडतो। दर 4 वर्षांनी जून आणि जुलै महिन्यात आटाकामा वाळवंटामध्ये बर्फवृष्टी होते, मात्र ऑगस्टमध्ये इथे बर्फवृष्टी होणं अगदीच दुर्मिळ आहे। आटाकामा वाळवंट जगातलं अत्यंत कोरडं वाळवंट समजलं जातं। इथे दरवर्षी फक्त 12 ते 16 मिलीमीटरच पाऊस पडतो। न्यूझीलंडमध्ये 68 जणांना कोरोनाची लागण झाली। गेल्या वर्षी एप्रिलच्या तुलनेत दररोज रुग्णसंख्येत होणारी ही सर्वाधिक वाढ आहे। डेल्टा व्हेरियंटचा प्रसारही वेगानं होतोय। संक्रमण वाढल्यानं गेल्या आठवड्यापासून न्यूझीलंडमध्ये कडक लॉकडाऊन आहे। संक्रमितांची संख्या 277 वर पोहोचली आहे। लॉकडाऊनमुळे संक्रमण रोखण्यात नक्की मदत होईल असा विश्वास पंतप्रधान जेसिंडा आर्डेन यांनी व्यक्त केलाय। अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी 2020 WNBA अर्थात बास्केटबॉल चॅम्पियन सिएटल स्टॉर्मला सन्मानित केलं। 4 वेळा जेतेपद मिळवलेल्यांचं अभिनंदन त्यांनी केलं। 2016 मध्ये बराक ओबामांच्या उपस्थितीत क्लिव्हलँड कॅव्हलियर्सला जेतेपद मिळाल्यानंतर NBA किंवा WNBA टीमनं व्हाईट हाऊसला भेट दिल्यानंतर प्रथमच हा सोहळा झाला। बायडेन यांनी खेळाडूंचं कौतुक केलं, तर या खेळाडूंनी सुद्धा या ठिकाणी परत येणं आणि अशा प्रकारे आमच्या कर्तृत्वाचं कौतुक होणं किंवा उत्सव साजरा करणं चांगलं वाटतं अशी प्रतिक्रिया खेळाडूंनी दिली। आणखी काही आंतरराष्ट्रीय घडामोडी आपण पाहणार आहोतच एका छोट्याशा ब्रेक नंतर। पाहत राहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात आणखी काही आंतरराष्ट्रीय घडामोडी। मॉल्डोवाच्या पाश्चिमात्य समर्थक राष्ट्राध्यक्ष माइया सांडू शुक्रवारी राजधानी चिसिनाऊमध्ये रोमानिया, पोलंड आणि युक्रेनमधील सोव्हिएत राजवटीपासून देशाच्या स्वातंत्र्याची 3 दशकं साजरी करण्यासाठी सामील झाले। 3.5 दशलक्ष लोकसंख्येचा युरोपमधील सर्वात गरीब रोमानिया आणि युक्रेन यांच्यामध्ये भरडला गेलेल्या मॉल्दोवानं 27 ऑगस्ट 1991 रोजी सोव्हिएत युनियनपासून स्वातंत्र्याची घोषणा केली आणि वर्धापन दिन कार्यक्रम ग्रँड नॅशनल असेंब्ली स्क्वेअरमध्ये आयोजित करण्यात आला होता, जिथे राष्ट्राध्यक्ष माइया सांडू यांच्यासोबत रोमानियाचे क्लाउस इओहनिस, पोलंडचे अँड्रेज डुडा आणि युक्रेनचे व्लादिमीर झेलेन्स्की उपस्थित होते। नायजेरियामध्ये डिसेंबरपासून साधारण 1000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं शाळांमधून अपहरण झालं होतं। 3 महिन्यांपूर्वी अपहरण करण्यात आलेली काही 90 शाळकरी मुलं शुक्रवारी सकाळी बंदूकधारी लोकांच्या तावडीतून सुटून मिन्ना इथे पोहोचली। नायजेरियन सरकारवर दुर्गम भागात शैक्षणिक सुविधा सुरळीत करण्यासाठी किंवा सुरक्षित करण्यासाठी दबाव वाढतोय आणि मुलांच्या सुटकेसाठी खंडणी देण्यात आली होती का, आणि जर तसं असेल तर अज्ञात सशस्त्र गटांकडून स्थानिक अपहरणकर्त्यांना डाकू म्हणून घोषित केलं जाऊ शकतं। बांगलादेशात 100 पेक्षा जास्त लोकांना घेऊन जाणारी एक प्रवासी बोट शुक्रवारी एका मोठ्या जलाशयातील दुसऱ्या छोट्या बोटीला धडकल्यानंतर बुडली, ज्यामुळे 21 लोक मरण पावलेत आणि बांगलादेशातील अनेक लोक बेपत्ता सुद्धा झालेत असं अधिकाऱ्यांनी सांगितलं। ब्राह्मणबेरिया जिल्ह्यातील विजयनगर भागात संध्याकाळी हा अपघात झाला असं स्थानिक पोलीस अधिकारी इम्रानुल इस्लाम यांनी फोनवरून सांगितलं। बचाव कार्यात शुक्रवारी उशिरापर्यंत 21 मृतदेह हाती लागले। आयडा चक्रीवादळ शुक्रवारी क्युबाला जाऊन धडकलं, त्यानंतर आता अमेरिकेच्या लुइजियानाच्या किनारपट्टीला या चक्रीवादळाचा धोका असल्याचा इशारा अमेरिकेच्या नॅशनल हरिकेन सेंटरनं दिलाय। हे चक्रीवादळ ताशी 120 किलोमीटर वेगानं वाहत असून क्युबन सरकारनं सुद्धा अलर्ट जारी केलेला असून 20 इंच पावसाची शक्यता आहे। काही ठिकाणी ढगफुटी आणि पूरसदृश्य स्थितीची शक्यता वर्तवण्यात आली आहे। क्युबाच्या पश्चिमेकडील ग्रामीण भागाला या आयडा चक्रीवादळाचा जास्त तडाखा बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। अमेरिकेच्या सॅन डिएगो झू सफारी पार्कमध्ये एका पांढऱ्या गेंड्याच्या पिल्लाचा 22 ऑगस्टला जन्म झाला। केवळ 6 दिवसांचं हे गेंड्याचं पिल्लू आपल्या नव्या घरात आता रुळू लागलंय। वन्यजीव तज्ज्ञ या पिल्लाची खूप काळजी घेत आहेत। हे पिल्लू सुदृढ असून सगळ्या गोष्टींना चांगला प्रतिसाद देत असल्याचं त्यांनी सांगितलं। जन्मल्यानंतर या पिल्लाचं वजन 125 पाउंड्स होतं। या पिल्लाची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्याचं वजन 4 ते 5 हजार पाउंड पर्यंत वाढण्याची शक्यता आहे। आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहिल्यानंतर जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र बातम्यांचे अपडेट घेण्यासाठी
आणि एखादी बातमी किंवा व्हिडिओ बुलेटिन दरम्यानचे पुन्हा पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे घराबाहेर पडताना मास्क घालायला विसरू नका.